कोणत्याही मॅट्रिमोनियल मॅटरमध्ये मेडिएशन करून देण्याची जबाबदारी ही त्या कोर्टावरच असते. मग ते मॅटर डोमेस्टिक व्हायलन्स असो, मेंटेनन्स असो, 498 असो किंवा डिवोर्स असो किंवा चाइल्ड कस्टडीचे असो, मेडिएशन या मॅटरमध्ये होत असते. याकरिता सर्वात आधी तुम्ही स्त्री असाल किंवा पुरुष असाल, तुम्ही स्वतःहून एक मेडिएशन करिता ऍप्लिकेशन द्यायला पाहिजे, रिक्वेस्ट करायला पाहिजे कोर्टाला. म्हणजे कोणतेही मॅटर कोर्टामध्ये सुरू झाल्याबरोबर लगेच तुम्ही मेडिएशनची ऍप्लिकेशन रेकॉर्डला फाईल केली पाहिजे. यामध्ये एक मेडिएटर नियुक्त केले जातात, त्यांच्या समोर तुम्हाला वन बाय वन बोलावले जाते व तुमच्या दोघांमध्ये मेडिएशन घडून आणण्याचा प्रयत्न केला जातो. तुमचा या पाठीमागे मुख्य उद्देश काय आहे हे समजून सांगण्याचा प्रयत्न तुम्ही केला पाहिजे. तुमच्या मॅटरमध्ये मेडिएशन जर झालेच नाही तर याचा फायदा तोटा काय होऊ शकतो हे तुम्ही समजून घेतला पाहिजे, तो तुम्ही सांगू शकला पाहिजे. यामध्ये वर्षोनवर्ष केसेस भांडत बसण्यापेक्षा एकत्र या किंवा वेगळे व्हा, यापैकी एक ऑप्शन तुम्ही चॉईस केला पाहिजे मेडिएशन मध्ये. कोणत्याही केसच्या पहिल्या स्टेजला जर मेडिएशन झाले तर तुमच्या आयुष्याची कितीतरी वर्ष जी केसेस भांडण्यामध्ये गेली असती ती वाचतील. म्हणजे तुमचा महत्वाचा वेळ वाचेल व तुम्ही नव्याने जीवन सुरू करू शकाल. त्यामुळे मेडिएशन दोन्ही पार्टीकरिता अत्यंत महत्वाचे आहे. मेडिएशन केसच्या कोणत्याही स्टेजला तुम्ही करून घेऊ शकता. ज्या पार्टीला मेडिएशन करून घ्यायचे आहे त्या पार्टीने रीतसर तशी ऍप्लिकेशन कोर्टामध्ये फाईल केली पाहिजे. तुम्ही प्रत्येकच केसमध्ये 3-4 ऍप्लिकेशन मेडिएशन करिता दिल्याच पाहिजे. कारण जी पार्टी या ऍप्लिकेशन फाईल करत असते कोर्टामध्ये ती पार्टी आर्ग्युमेंटमध्ये हा मुद्दा रेज करू शकते आणि कोर्टाला तुमचे प्रामाणिक प्रयत्न, मेडिएशन करिता असलेले प्रामाणिक प्रयत्न कोर्टाला समजून येतात व याचा परिणाम जजमेंटवर सुद्धा होत असतो. म्हणून तुम्ही मेडिएशन करिता प्रयत्न केलाच पाहिजे, मग ते मेडिएशन यशस्वी हो किंवा न हो.